नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू आणि भाई गणपती घेऊन हनूच्या घरी आले. भाईने डोक्यावरूनच गणपती आणला व हनूला त्याला ओवाळण्यासाठी सांगितले. आता पाहूयात पुढे. भिंतीतल्या फडतळात गणपती ठेवीत भाई म्हणाला, कसं दिसतो हा बघ तरी. गणपती ठेवून भाई गेला. मी दुर्वा काढून आणल्या, तांबड्या जास्वंदीच्या कळ्या काढून आणल्या, तामणात पाणी घेऊन त्यात टाकून ठेवल्या, सकाळी फुलतील. सकाळी बाबल अगदी लवकरच उठला. मला हाक मारत म्हणाला, उठ रे तूय, दिनकर पुराणिक येतील आता गणपतीची पूजा सांगायला. मीच सांगितलं त्यांना लवकर यायला. ती पूजा सांगतील, मी पूजेला बसेन. तू आटप लवकर तुझं. त्यांनाही पूजा सांगायला जायचं असणार यजमानांकडे. तुलाही जायचं आहे ना? मलाही काही घरी जायचं आहे. टेलरिंगचा धंदा नीट चालायला लागेपर्यंत भिक्षुकी सोडून कसं भागणार. तेवढेच थोडे पैसे मिळतात दक्षिणेचे. मी आंघोळ करून येतो तर दिनकर पुराणिक येऊन पोचलेले. बाबल मला म्हणाला, मी पूजेला बसतो, तू भात टाक शिजत, सोलकढी ये कर. गणपतीला नैवेद्य दाखवूनच बाहेर पडू दोघेही. गणपतीला सोलकढी भाताचाच नैवेद्य. आमच्याकडे तेवढंच आहे. हवं असेल तर खा, नाहीतर बस तसाच उपाशी, असं गणपतीला सांगायचं. मग झालं. मोदक खायचे असले तर तू सोय कर काहीतरी. काय दिनकर भाऊ? तर रे काय, जे आपल्या घरी असेल त्याचाच नैवेद्य दाखवायचा, दिनकर पुराणिक म्हणाले. आणि त्यांनी बाबलला म्हटलं, आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. बाबलची पूजा होईपर्यंत माझा भात शिजून झाला, सोलकढी करून झाली. पूजा संपवून दिनकर पुराणिक निघून गेले. ते निघता निघता बाबल त्यांना म्हणाला, उद्या संध्याकाळी उत्तरपूजेसही यायचं. 1.5 दिवसाचाच ना? तर हो, 5-5 दिवस ठेवून करणार कोण त्याचं. गणपतीला सोलकढी भाताचा नैवेद्य दाखवून झाल्यावर बाबल म्हणाला, मी आता जातो. तुलाही जायचं लवकर, तूही जा. भूक लागणार मरे घरी परतेस तर. पण जेवून कसं जायचं भटान पूजा सांगायला. त्याने घाईघाईने शर्ट हाफपॅन्ट चढवली. बाहेर पडता पडता पुन्हा मला म्हणाला, तूही बाहेर पडतच जाता. जेवढ्या लवकर यजमानांच्या घरी पूजा आटपतील तेवढ्या लवकर आटप आणि घरी येऊन जेव. सणावारी भटांची पोरं दुसऱ्याच्या दारी अशी म्हणच आहे. ती काय फुकट? हरतळकांच्या पूजेची दक्षिणा, गणपतीच्या पूजांची दक्षिणा, उत्तर पूजांची दक्षिणा. रोज पॅन्टीचा खिसा भरून जात होता. घरी यायला उशीर व्हायचा, भूक लागायची, भिजून जायला व्हायचं. पण दक्षिणा मोजताना कसं छान वाटायचं. चांगले मूठ पैसे जमले. ते मी नीट मोजले, पुन्हा पुन्हा मोजले, पेटीतल्या एका कप्प्यात ठेवून दिले. मी कधीकधी कुशा वाटव्याच्या घरी जात असे. कुशा पडवीत कपडे शिवायची मशीन घेऊन कपडे शिवत बसलेला दिसे. शेजारी त्याची बायको बसलेली दिसे. मुली दिसत. त्याला सगळ्या मुलीच होत्या. त्या इकडे तिकडे असत. कुशा आणि त्याची बायको नेहमीच एकमेकांशी भांडत असत. दोघंही एकमेकांना मोठ्याने बोलत राहत. कुशाचा भाऊ त्यांच्याच मागच्या खोलीत राहत असे, एकटाच. त्याच्या खोलीत जाता येताना त्याला कुशाच्या घराच्या भितोडीतूनच जावं यावं लागे. कुशा आणि त्याची बायको भांडत असलेले दिसले की तो वैतागून म्हणे, सारखी रे कसली भांडत असता तुम्ही दोघं नवरा बायको. बाबल कुशाकडे कपडे शिवायला शिकायला जाई, म्हणून मीही कधी. कुशाची बायको कधी मला काहीतरी खायला देई. ते देण्यासाठी चुलीच्या खोलीत बोलवी. मी तिथेच खात बसे. कधीतरी चहा करी कुशासाठी, पण तो करण्यासाठी ती चूल पेटवीत नसे, स्टोव पेटवीत असे. घासलेटच्या बाटलीत काकडा बुडवून घेई. तो पेटवून स्टोववर ठेवी. थोड्या वेळानं स्टोवच्या पंपानं हवा भरी. फुर करीत स्टोव पेटू लागे. निळसर तांबूस रंगाच्या ज्वाला स्टोवतून निघत. त्यावर पातेली ठेवून ती चटकन चहा करी. माझा खाऊन होण्याच्या आत. शेजारीच काकतकरांचं घर. रामू काकतकर. वसंता काडगीळ तिथे राहत.
त्यांचे वडील अण्णा काकतकर. काकतकरांच्या घरी खूप पुस्तकं होती. बाबल त्यातून वाचायला आणि. अण्णा, रामू आणि वसंता असे तिघेही तिथेच राहत. त्यांच्याही घरी स्टोव्ह होता. ते कधीकधी स्टोववरच आमटी भात रांधत. रामू म्हणे, रोज रोज कंटाळा येतो रे चूल पेटवायचा. स्टोव्हच बरं पडतं. घासलेट भरून काकडा पेटवून लावायचा. पंप मारला की पेटायला लागतो स्टोव्ह फर करून. अर्ध्या तासात भात आमटी करून मोकळे. चूल म्हणजे लाकडं पेटवा, ती फुंकत बसा, मागं ओढा, पुढं सारा, विझवा, राग भरा. स्टोव्ह ती भानगड नाही. किल्ली सोडली की फसकन हवा जाऊन स्टोव्ह बंद. चुलीवर भांडी किती काळी होतात. रामू, वसंत पक पक करून स्टोव्हला पंप मारू लागले की मी बघत राहायचो. फर्रकन स्टोव्ह पेटू लागला की ज्वाळांकडे बघत राहायचो. किती चटकन शिजतो रामूचा भात. आपणाला मात्र चूल पेटवावी लागते. शाळेतून आलं की लाकडं फोडायची. ती ओली असणार. ती म्हातारी येत नाही हल्ली लाकडांची भारी घेऊन. ती कशा वाळक्या काटक्या पुंजावून आणायची. हल्ली आलीच नाही. मेलीबिली तर नाही ना. ओल्या लाकडांचा विस्तव पेटवताना किती त्रास होतो. सारखं फू करीत बसावं लागतं. अभ्यासाचा वेळ विस्तव फुंकण्यातच जातो. गोष्टीचं पुस्तक वाचीत बसायला मला किती आवडतं. अगदी रंगून जायला होतं. ते वाचीत बसलो की इकडे चुलीतला विस्तव विझून जातो की पुन्हा फू करीत बसावं लागतं. स्टोव्ह घेतला तर रोजच्याप्रमाणे शाळेतून आल्यावर दुपारचा भात शिजत टाकला. पेटी उघडली. कप्प्यातले दक्षिणेचे पैसे बाहेर काढले. मोजले. पैसे आणे चवल्या असे सुट्टे मोजले. सगळे मिळून किती झाले ते बघितले. दुपारी जेवताना बाबलला म्हटलं, बाबल, आपण स्टोव्ह घेऊया का? स्टोव्ह? हो. कुशाकडे आहे, काकतकरांकडे आहे. किती चटकन होतो भात स्टोव्हवर. लाकडं पेटवायची कटकट नाही की राग भरायची, मी म्हणालो. बाबल काही न म्हणता जेवत होता. घेऊया? मी पुन्हा विचारलं. घेऊया थोड्या दिवसांनी, तो म्हणाला. थोड्या दिवसांनी का? मला थोडे पैसे मिळू देत. कितीची असते किंमत? कोणी रे कशात चौकशी केलीन? बाबल म्हणाला. ज्या गावात जायचंच नाही त्या गावचा रस्ता तरी कशाला विचारायचा? जी वस्तू घ्यायचीच नाही तिची किंमत तरी विचारायचीच रे कशास? घ्यायचा, मी म्हणालो. किती असेल किंमत ते विचार. तेवढे पैसे नसले तर माझ्याकडे? मी देतो थोडे, मी म्हणालो. तू कुठले देणार? दक्षिणेचे, मी म्हणालो. कितीसे मिळवलेस दक्षिणेचे तू? आहेत 4-5 रुपये. इतके दक्षिणेचे पैसे मिळवलेस तू पूजा सांगून? बाबलने आश्चर्यानंच विचारलं. हो, मी म्हणालो. हरताळका, गणपतीच्या उत्तर पूजा. तू थोडे देत असलास तर आणूया. हे घे. मी जेवून झाल्यावर पेटीतून पैसे काढून बाबलकडे देत म्हणालो. सगळे नकोच देऊ, बाबल म्हणाला. थोडे ठेवले आहेत रे मला, मी म्हणालो. दगडी पेन्सिली, शाईच्या पोळ्या आणायला आणि बुल्लाचे बॉम्बगोळे खायला. सकाळची शाळा सुटल्यावर घरी येताना मी भाईला म्हणालो, आज बाबल स्टोव्ह हाडतलो. घेता आज तुम्ही? होय मरे, माका दक्षिणेचे पैसे मिळाले मा, तिथले दिले ते का? बाकीचं तो घालतलो. स्टोयलो की बरा पडता मरे. चूल पेटवक नको, लाकडा फोडूक नको. पक पंप मारलो की पेटलो स्टोव्ह. भात पटकन करून टाकलो. आमटी शिजवली की मी अभ्यासक बसाक मोकळो. गोष्टीची पुस्तका वाचूक मोकळो. मजा असे रे तुझी, भाई आपल्या घराच्या रस्त्याला वळताना म्हणाला. दुपारचा भात शिजवण्यासाठी चूल पेटवायची वेळ झाली. मी लाकडं फोडून घेतली. चुलीत सारली. राखा बाहेर काढलीच नाही, तशीच ठेवली. घासले टोचून लाकडं पेटत घातली. तांदूळ धुवून घेतले. लाकडं पेटत नव्हती. ओली घातली नसणार रांडेचीनं भाऱ्यात. फुफू करून फुंकत बसावं लागलं. पाण्यात जे असं फुफू करीत बसणं शेवटचंच. उद्यापासून स्टोव्हवर करायचा भात. पेटवून काकडा लावायचा. स्टोव्ह तापला की चावी बंद करून ठेवायची. बघत बसायचं. बघता पटकन भाताला उकळी फुटणार. थोड्याच वेळात शिजणार की चावी सैल करून फस करून हवा सोडून द्यायची. रोज आमटीसुद्धा करायची स्टोव्हवरच. दुपारी बाबल जेवायला आला. तो दारातून आत येताच त्याला विचारलं, आणला स्टोव्ह? नाही रे, तो म्हणाला. का? मी थोडंसं रागातच विचारलं.
नाही जमलं. शर्ट पॅन्ट काढून खुंटीला अडकीत त्यानं सांगितलं. का? मी पुन्हा विचारलं. आता राग वाढलेला. स्टो आणायचा तर बाजारात जायला हवं मरे. मी दुकान सोडून कसं जाणार? कळशी घेऊन विहिरीकडे जात तो म्हणाला. तो पाय धुवून आला. मी भात वाढला. आज नुसती सोलकडीच केली होती. ती भातावर ओतली दोघांच्याही. जेवू लागलो. पण मी जेवताना रागातच होतो. संध्याकाळी बाबल दुकानातून जायच्या वेळी मी पडवीतच उभा होतो. अभ्यास आटपला म्हणून भाई लवकरच गेला होता. बाबल आला. त्याने पायरीवरच उभं राहून छत्री मिटली. आणलास तो? मी त्याला विचारलं. येऊ दे तरी मरे आत मला, तो म्हणाला थोडे चिडूनच. तो छत्री मिटून गळत ठेवून पडवीवरून आत आला. अंगातले ओले झालेले कपडे काढू लागला. मी विचारलं. नाहीच ना आणलास तो? नाही, तो म्हणाला. का? मी विचारलं. माझ्या स्वरात चीड होती. अरे दुकान सोडून मी कसा जाणार? दुकानात काम नाही म्हणतोस तर? काम नसलं तरी दुकानात थांबावं लागतं, तो म्हणाला आणि पाय धुवायला गेला. मी खूप रागावलो होतो. काही न बोलता उफीट पाडून घेतलं. काही न बोलता बकाबका खाऊन टाकलं आणि उठलो. बाबलही एक शब्दही बोलला नाही. मी पेटीपाशी जाऊन अभ्यासाला बसलो. दुसऱ्या दिवशी मी शाळेतून आलो. शाळा सुटल्यावर लगेच आलो नाही. इतर मुलांबरोबर थोडा रेंगाळलो आणि सावकाश आलो. दप्तर टाकलं. पुस्तकांची पेटी उघडली. थोडे पैसे होते. त्यातले 2 आणे घेतले. रामाच्या हॉटेलात गेलो. तिथे गर्दी होती. भारेवाल्या बायका होत्या. इतर पुरुष होते. काही खाकी हाफ पॅन्ट आणि मळकं गंजी फ्रॉक घातलेले. खांद्यावर तसाच मळका पंचा घेतलेले. काही जरा स्वच्छ कापडे घातलेले. केस मोठे ठेवलेले. त्यांचं नीट भांग पाडलेले. झगपक कपडे घातलेले. शहरातून आलेले दिसत होते. शहरातून आलेले लोक सहज ओळखू येत. त्यांचे कपडे स्वच्छ असत. केस वाढलेले आणि नीट भांग. भजी दी के रे माका 2 आण्याची, मी रामाच्या मुलाला म्हणालो. पुडी बांधीत तो म्हणाला. वायच उभं राह, देतय, गर्दी असा. मी उभा राहिलो. बरंच उभं राहायला लागत आहे ते. घरी जायला नको लवकर? कधी येईलस? हाफ पॅन्टवाल्यानं स्वच्छ कपडेवाल्याला विचारलं. झाले ना 4 दिवस. चौथीला आलो, स्वच्छ कपडेवाला म्हणाला. रवतलच मग आता महिनोभर. छे, सत्यनारायणाची महापूजा आटपली की वापस बंबई. थै खै रवतस? लालबाग, स्वच्छ कपडेवाला म्हणाला. मिलची खोली आहे मामाची, त्याच्यातच राहतो. कामधंदो? मामाच्या मिलमंदी चिकटून घेतलं मामानं. पगारपाणी बरा असा मा? हाय ना. बरा झाला बाबा, मळकट कपडेवाला म्हणाला. हय तरी रमान काय करतलस? मुंबईत पोटापाण्याचा धंदा तरी मिळता काय आमचा? म्हणून तर आपण मुंबई गाठली, स्वच्छ कपडेवाला म्हणाला आणि उठून गेला. मी त्याच्याकडे बघत राहिलो. हा मुंबईला नोकरी करतो. बाईचा चुलता मुंबईला नोकरी करतो. बाळू नोकरी करायला मुंबईला गेला. गाडगीळ भटणीचा मुलगा मुंबईला गेला. सगळे मुंबईला जातात. तिथे नोकरी मिळते तर. वफा झाल्यावर आपणही मुंबईला जायचं नोकरी करायला. ही घे रे तुझी भजी. चांदवडाच्या पाण्यात बांधलेली भज्यांची पुडी माझ्याकडे करीत रामाचा मुलगा म्हणाला. मी पुडी घेतली, पैसे दिले. पुडी मोठी होती, हातात मावत नव्हती. सांडून येत भजी म्हणून घट्ट धरून ठेवली. घरी आलो. पेटीवर पुडी उघडून ठेवली आणि खाऊ लागलो. घाईघाईनं खाल्ली नाहीत. सावकाश खात बसलो. लागू दे वेळ भजी खायला. भजी खाण्यात पुष्कळ वेळ घालवला. मग कळशी घेतली. सावकाश विहिरीवर गेलो. पाऊस पडत होता. विहीर भरलेलीच होती. पण रोजच्यासारखंच काठावर बसून हातानं कळशी भरून पाणी काढलं नाही. दोरानं पाणी काढत बसलो. काढली भरून कळशी आणि घेतली डोक्यावर ओतून, असं केलं नाही. उगीचच 2 भरून घेतली. त्यासाठी 4 कळशा भरून काढण्यात वेळ घालवला. मग पाथरीवर बसलो. दोणीतल्या पाण्यात खेळत बसलो. वरून पाऊस पडतच होता. एरवी मी एखादीच कळशी डोक्यावर ओतून घेऊन अंघोळ आटपली असती. पण आज तसं केलं नाही. वेळ काढत बसलो. तसाच वेळ पंचानं अंग पुसण्यात घालवला.
पाऊस पडतच होता, त्यामुळं सगळं अंग पुसलं जात नव्हतं. पुसून घेतलेलं अंग पुन्हा भिजत होतं. पंचाही भिजत होता. पंचाही ओला, अंगही ओलं. वेळ काढत तिथंच उभा राहिलो. पावसाची जोराची सर आली. मग तसाच भिजत पडवीवर आलो. तिथं पुन्हा ओला पंचा पिळण्यात वेळ घालवला. मग आत येऊन लंगोटी बदलली, सुकी चड्डी घातली. मग लाकडं फोडायला आलो कुऱ्हाड घेऊन, पण फोडली नाहीत. कोपऱ्यात लाकडं उभी केलेली होती, त्यातनं घेतली. पण रोजच्यासारखी बारीक बारीक घेतली नाहीत, मोठी जाड घेतली. त्यातल्याच त्यात ओलसर अशी काढून ठेवली. वावझडीच्या पाण्याने जी लाकडं भिजलेली होती तीच घेतली. तीच चुलीत सारली होती. राखा बाहेर काढलीच नाही. 2 दिवसाची राखा चुलीतच साठली होती. चुलीबाहेर पसरली होती. तशीच ओलसर मोठी जाड लाकडं चुलीत सारली. घासलेट ओतून पेटवली. मग पेटलीच नाहीत. पुन्हा घासलेट ओतून काडी लावली. राखा पेटत राहिली. मग भाताचे तांदूळ सावकाश काढले, सावकाश धुतले. 2दा धुतले. पाणी घेतलं, आंगळांनी मोजलं. तसंच करण्यातही वेळ घालवला. लाकडं अजून नीट पेटलीच नव्हती. ती लवकर पेटायला आम्हाला नकोच होती, म्हणून तर ओलसर मोठी अशी शोधून शोधून चुलीत सारली होती. तशीच भाताची पातेली चुलीवर चढवली. फू फू करीत बसलो. भाताच्या पाण्याला उकळी फुटायलाच कितीतरी वेळ लागला. बावल आला. विहिरीवर गेला. पाय धुवून आला. तरी भात शिजतच नव्हता. मी चुलीपुढे बसून फू फू करीत होतो. खूप धूर झाला होता. भात नाही झाला अजून? बाबलनं विचारलं. नाही, मी रागातच म्हणालो. का, शाळेतून यायला वेळ लागला? नाही. मग रे उशीर कशान? बाबलनं विचारलं. मी त्याच्या त्या प्रश्नाचीच वाट बघत होतो. मी एकदम रागाने उफळून म्हणालो. स्टोवच्या ज्वाला भडकल्या, खूप भडकल्या. आग लागली घराच्या पाष्टाला, म्हणून उशीर झाला भात शिजायला, समजलं? मी पुन्हा फुफू करीत लाकडं फुंकू लागलो. बाबल काही म्हणाला नाही. माझं घरात जाऊन बसला. भात शिजला. मी दोघांच्या पानात वाढून घेतला. वाढला भात? मी मोठ्याने ओरडलो रागावूनच. बाबल आत आला. पानात नुसताच भात बघून त्याने इकडे तिकडे बघितलं. त्याला सोलकडीची पातेली कुठे दिसली नाही की आमटीची. त्याने आपल्या पानातल्या भातावर तेल ओतून घेतलं, मीठ घेतलं, मसाला घातला आणि जेवू लागला. मीही तसंच केलं. तेल मसाला घालून भात कालवला. मोठे मोठे घास घेऊन गिळून टाकू लागलो. बाबलचं जेवण झालं, माझंही. बाबल भांडी घासायला मागच्या दारीच बसला. मी उष्टशेन केलं. हात धुवून टाकले. बाबलची भांडी घासून झाली. मी पुस्तकांच्या पेटीपाशी येऊन बसलो. पेटीचं झाकण उघडलं. वही पुस्तक बाहेर काढलं. झाकण लावलं नाही. मोठ्यानं आपटलं. पुन्हा वर उचलून पुन्हा तसंच जोरात आपटलं. पुन्हा. बाबल जवळच होता. म्हणाला, एकदा बोललास ते बोललास. पुन्हा असं बोलू नको, अशुभ. बोलेन. मी मोठ्यानं किंचाळून म्हणालो आणि ताडकन उठलो. जमिनीवर मोठ्यानं पाय आपटीत बाहेर पडलो. पडवीवरून खेळात आलो. कुठं चाललास? पडवीवर येत बाबलनं विचारलं. जीव द्यायला. भरलेल्या विहिरीत जीवच देतो. मी तसंच किंचाळल्यागत म्हणालो आणि खळ्यात उतरलो. विहिरीकडे निघालो. भरलेल्या विहिरीच्या काठापर्यंत आलो. पाण्याकडे बघत काठावर उभा राहिलो. विहिरीत पाणी काठोकाठ भरलं होतं. बेडूक उड्या मारीत होते. एक दिवड बेडकांना खाण्यासाठी त्याच पाण्यात फिरत होता. पाऊस पडत होता. पावसाचा मोठासा थेंब पाण्यात पडला की ठबक ठबक आवाज येत होता. तिथलं पाणी वर उडत होतं. मी काठावर उभाच होतो. मनातून रागाने फणफणत होतो. कोणीतरी मागून येऊन मला मागं खेचून घेतलं. बघितलं तर बाबल. चल घरी, तो म्हणाला. मी काही न बोलता तसाच उभा विहिरीच्या काठावर. आता त्याने माझा हात पकडला. मला मागं ओढून घेत म्हणाला, घरी चल. नाही येणार. मी तसाच रागानं, तसाच किंचाळल्यागत म्हणालो, तिथेच घट्ट उभा राहून. बाबलनं माझ्या हाताला जोराचा हिसका देऊन मागं खेचून घेतलं. तसंच पडवीत आणून बसवलं. दुकानात जाण्याचे कपडे घालून काही न बोलता निघून गेला.
भाताला कड येण्याप्रमाणे उकळणारा माझा राग थोडा कमी झाला. वर्गातला मुलगा अभ्यासाला आला. मी त्याच्याबरोबर माझघरात आलो. अभ्यासाला सुरुवात केली. रात्री बाबल आला. आल्या आल्या त्याने एक पिशवी माझ्या हाती दिली. स्टो, तो म्हणाला. मी पिशवी उघडली. स्टो बाहेर काढला. चकचकीत पिवळ्या रंगाचा, कोरा करकरीत, नवा स्टो. त्याला तसाच कोराच्या कोरा तारेचा काकडा. मी स्टो कुरवाळाला, इकडून तिकडून बघितला, मग जमिनीवर ठेवला. पक पक करीत पंप मारून बघितला. बाबांना म्हणालो, उद्यापासून दुपारचा भात स्टोवर. आता आमटीही करीन रोज. स्टोवर सगळं लवकर लवकर शिजतं. रात्रीचं उपीट थालीपीठही स्टोवर. इतकं स्टोवर? कपडे काढताना बाबांना विचारलं. स्टो पेटवायचा तर त्यात घासलेट घालावं लागतं. ठाऊक आहे मरे? हो आहे ठाऊक. रेशनवर किती मिळतं घासलेट? 1 बाटली. आठवड्याला. ते कितीचं पुरणार इतकं सगळं स्टोवर करायचं म्हटलंच तर? डबा जे घेतात घासलेटचा तेच सगळा स्वयंपाक स्टोवर रांधतात. आपण घेणार आहोत का डबा? तितके पैसे नाहीत मला मिळत अजून. टोमॅटोचं सार करायचं झालं, बटाट्याची भाजी करायची झाली, कधीकधी चहा करायचा झाला तर स्टो. आमटी करायस वापरलास तरी चालेल. भातबीत चूल पेटवूनच करायला हवा. स्टो आला, पण माझं लाकडं फोडणं संपलं नाही की चूल पेटवणं. शाळेत शारदोत्सवाची तयारी सुरू झाली. बाईंनी मुलांचे कार्यक्रम बसवून घ्यायला सुरुवात केली. शाळा सुरू असताना, शाळा सुटल्यानंतर अशी मुलं थांबू लागली. हिरलेकरबाईंनी मुलींना नाच शिकवला. राणी लिंबास आला बहार ग. भाई चव्हाणला बाई म्हणाल्या, शारदोत्सवाच्या कार्यक्रमात तू पोवाडा म्हण. आवाज चांगला आहे तुझा, खणखणीत. माका नाही येणार बाई, बाई एकदम म्हणाला. मी शिकवीन ना, बाई म्हणाल्या. बाईंनी त्याला पोवाडा म्हणायचा कसा ते शिकवायला सुरुवात केली. बाई सांगायच्या, भाई तसं म्हणायचा. कधी कानावर एक हात ठेवून, दुसरा हात उंच करून मोठ्या आवाजात, तर कधी हातात डफ धरून, कधी तुणतुणं घेऊन. प्रॅक्टिस करताना डफ नव्हता, तुणतुणं नव्हतं. बाई म्हणत, आता प्रॅक्टिस करताना वही घे हातात डफ म्हणून. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी डफ घे हातात वाजवायला. डफ माझ्याकडे नाही हा, भाई म्हणाला. तो मी आणीन. नाटकाचं नाचाचं सामान आणू ना त्यावेळी. बाई म्हणाल्या. कसा असतो बाई डफ? मी विचारलं. अरे तसा असतो ना, तसाच, पण हातानं वाजवायचा, काठ्यांनी नाही. भाई हातात वही घेऊन तो वाजवीत वाजवीत बाईंनी शिकवल्याप्रमाणे पोवाडा म्हणत वर्गात वावरू लागला. तू काय कार्यक्रम करणार शारदोत्सवात? बाईंनी मला विचारलं. भाषण करू की गोष्ट सांगू? मी विचारलं. भाषण नको, गोष्ट सांगशील? सांगेन, मी म्हणालो आणि विचारलं. चांदोबा पुस्तकात छान गोष्टी असतात, त्यातली सांगू? शाळेत चांदोबा नावाचं पुस्तक वाचायला मिळेल. ते हातात पडलं की मी सगळं वाचून संपवी. चांदोबातली सांगतोस? वाचतोस का तू चांदोबा मासिक? बाईंनी विचारलं. त्याला पुस्तक नाही म्हणत, मी विचारलं. पुस्तक रे, पण प्रत्येक महिन्याला नवं पुस्तक छापतात ना, म्हणून त्याला म्हणायचं मासिक. बाईंनी सांगितलं आणि विचारलं. वाचतोस का तू त्यातल्या गोष्टी? वाचतो बाई, मस्त असतात, खूप गंमत वाटते वाचताना, मी आनंदाने म्हणालो. सांग, बाई म्हणाल्या. कुठली तरी छानशा गोष्ट निवड, पण जशीच्या तशी नको सांगूस. मी पाठ करून सांगेन बाई. मोठ्या असतात त्यातल्या गोष्टी, सगळी नको सांगू. तू ती वाच आणि थोडक्यात लिहून काढ. वहीची 4च पानं भरतील एवढी लहान कर, मला दाखव. मी तसं केलं. बाईंना गोष्ट दाखवली. बाईंनी वाचून बघितली. म्हणाला, आता सांगायची प्रॅक्टिस कर. चुकलं तर सांगा बाई. सांगेन रे, बाई म्हणाला. म्हणून तर आधी प्रॅक्टिस करायची. माझी गोष्ट सांगायची प्रॅक्टिस सुरू झाली. बाईची पोवाडा म्हणायची, मुलींची नाचाची. शारदोत्सवाच्या कार्यक्रमात आम्ही कार्यक्रम केले. मुलींनी नाच केला. मी गोष्ट सांगितली. बाईनं पोवाडा म्हटला. बाईसाठी बाईंनी सुरवार आणली होती. लांब सदरा आणला होता. पांढरी टोपी बाईची होतीच. कमरेला लाल शेला गुंडाळलेला. हातात डफ घेऊन तो वाजवीत त्यानं पोवाडा म्हटला. मोठ्या उंच आवाजात म्हटला. हातवारे करीत म्हटला. एका कानावर एक हात ठेवून
दुसरा हात लांब करून ताना मारीत मारीत म्हटला. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. बाईंनी, मास्तरांनी त्याला शाबासकी दिली. हिरलेकर बाई म्हणाल्या, सुंदर म्हटलास हां तू पोवाडा. अगदी खऱ्या शाहिरासारखा दिसत होतास. पावसाळा संपला. मळ्यातली पिकलेली भातं कापून झाली. महेश्वर अभ्यंकरांचे 4 कुणगे भात पेरलेले होते. ते पिकले. कापून झालं, झोडपून झालं, गवताची गंज रचून झाली. ते त्यांच्या गुरांना काही दिवस पुरे. गोठ्यात त्यांची एक गाय असे. तिला ते गवत थोडे दिवस पुरे. ते संपलं की महेश्वरची आई, दादा रस्त्यावरून जाणाऱ्या गवताच्या वरंडी विकत घेत. पावसाळा संपून थोडे दिवस झाले. थोडीशी थंडी पडू लागली. पहाटे पहाटे पंचामींचा पांघरला तर बरं वाटू लागलं. काकड आरती सुरू झाली. नारायणाचं देऊळ जवळच होतं. पहाट झाली की आधी महाराने वाजवलेला ढोल, तासा, सनई ऐकू येऊ लागली. देवळात तासा सनई वाजवणारा महार देऊळवाड्यातच एका बाजूला महारांची 5-6 घरं होती तिथे राही. पहाट झाली की उठून देवळाच्या सभामंडपातल्या कोपऱ्यात बसून सनईचा उघडा वाजू लागे. ते ऐकू येऊ लागलं की आपोआप जाग येई. कोणी कोणी काकड आरतीला जाई. थोड्याच वेळात आरती म्हणण्याचे आवाज ऐकू लागत. एके दिवशी महेश्वर मला म्हणाला, काकड आरतीला जाऊया का आपण? पण पहाटे जावं लागतं. मी म्हणालो, जायचं, उठायचं काही दिवस पहाटे. तो म्हणाला, सनईचा उघडा वाजू लागला की जाग येते, लगेच उठायचं. मी हाक मारीन तुला. उठायचं, नदीवर जाऊन यायचं, विहिरीवर जाऊन आंघोळ करायची की पळायचं काकड आरतीला. मला नाही जमायचं. मी म्हणालो, न जमायला काय झालं? ठरवलं की जमतं सगळं. मी हाक मारतो, जाऊया उद्यापासून. जमेल तेवढे दिवस जाऊया रे. तशी महेश्वरने दुसऱ्या दिवशी पहाटे हाक मारली. मी जागा झालेलोच होतो. उठलो. दोघे नदीवर जाऊन आलो. विहिरीवर आंघोळ केली. गार पाण्याची कळशी डोकीवर ओतून घेताना मी थोडा रेंगाळलो. तर महेश्वर म्हणाला, घे ओतून गस दिशी, काही नाही थंडी वाजत. मी कळशी ओतून घेतली. आमची आंघोळ झाली. घरात आलो. शर्ट पॅन्ट घातली. बाहेर पडलो. नारायणाच्या देवळात आलो. काही माणसं जमली होती. त्यात बायका अधिक होत्या. पालखी बाहेर काढण्यात आली होती. ती दोघांनी उचलून घेतली होती. पालखीच्या मागपुढं माणसं टाळ्या वाजवी, स्तोत्र म्हणत चालली होती. अगदी पुढं सनईचा उघडा वाजवीत महार चालले होते. देवळाच्या प्रत्येक बाजूला पालखी थांबत होती. तिथं आरती म्हटली जात होती. पालखी पुढं जात होती. नारायणाचं देऊळ आलं की रामेश्वराचं देऊळ, सातेरीचं देऊळ. काकड आरती आटपून आम्ही परत आलो. आपल्या घरी जाताना महेश्वर मला म्हणाला, आता झोपायचं नाही, अभ्यास करीन बसेन शाळेत जायची वेळ होईपर्यंत. तूही बैस अभ्यासाला. आता कुठं रे अभ्यास? शाळेत जायची वेळ होत आलीच मारे. मी बसणार बुवा अभ्यासाला. 8-10 दिवस आम्ही दोघेही काकड आरतीला गेलो. पहाटे उठायची सवय झाली. थोड्याशा गार हवेत नदीवर जाऊन यायला, थंड पाण्याची आंघोळ करायला, देवळात जाऊन आरती म्हणत पालखी मागून फिरायला बरं वाटायला लागलं. आनंद वाटायला लागला. एके दिवशी काकड आरतीतून परतताना महेश्वर म्हणाला, उद्यापासून नको बुवा काकड आरतीला जायला, त्याऐवजी अभ्यास करून बसेन. पहाटे उठायची सवय झालीच आहे. अभ्यासालाच बसेन तासभर. अभ्यास केला तर परीक्षेत मार्क तरी जास्त पडतील. मॅट्रिकला चांगले मार्क पडले तरच नोकरी मिळणार. तूही बस अभ्यासाला. तू उठलास की मलाही हाक मार. मी म्हणालो. त्याने दुसऱ्या दिवशी पहाटे हाक मारली. मी उठलो. अभ्यासाला बसलो. महेश्वरसारखंच मला वाटलं. चांगले मार्क पडले तर मलाही नोकरी मिळेल. एक कुत्रा आमच्याकडे यायला लागला. एके दिवशी दुपारी भात आमटी शिजवून मी पडवीवर बसलो होतो. तर हा पडवीच्या खांबाच्या मुळाशी बसलेला. मागचे पाय दुमडून घेतलेले, पुढचे पाय लांब सोडलेले, तोंड त्याच्या पुढे जमिनीवर टेकून ठेवलेलं. तोंडावरचा पांढरा नाम त्याच्या तांबूस रंगाला गंधाचा नाम ओढल्यासारखा दिसत होता. गंधाचा नाम ओढल्यासारखा? होय, तसाच. त्याच्या कपाळावरचा पांढरा केसांचा पट्टा पांढऱ्या गंधाच्या नामासारखा दिसतो.
कसं सुचलं मला हे समजलं नाही, पण सुचलं खरं. अनेक ब्राह्मणांच्या कपाळावर मी गंधाचे उभे नाम बघितले होते, पांढऱ्या धूप गंधाचे. कुत्र्याच्या तोंडावरचा तो लहानसा पांढरा पट्टा मला एकदम ब्राह्मणांच्या कपाळावरच्या लांब पांढऱ्या नामासारखा वाटून गेला. गोष्टीच्या पुस्तकात असं वर्णन केलेलं असतं, कवितेत असतं. कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. बाईंनी सांगितलं होतं. मावळणारा सूर्य तांबूस सोनेरी रंगाचा दिसला. कवीला वाटलं की ते जणू सोन्याचाच गोळा असावा. कवीला मावळणारा सूर्य सोन्याच्या गोळ्याप्रमाणे भासला म्हणून कवीने तसं वर्णन केलं. मला त्या कुत्र्याच्या तोंडावरचा पांढऱ्या केसांचा उभा पट्टा ब्राह्मणाच्या कपाळावरच्या गंधाच्या नामासारखा वाटला होता. मला कसं अचानक सुचलं हे एकदम. कवीला मावळणारा सूर्य सोन्याच्या गोळ्यासारखा वाटला ते वाचून. तसंच असणार, पण सुचलं ते छान सुचलं. बाईंनी कधी कुत्रा हा विषय निबंध लिहायला दिला तर लिहायचं. मोत्याच्या तोंडावरचा पांढऱ्या केसांचा पट्टा एखाद्या ब्राह्मणाच्या कपाळावरच्या गंधाच्या नामासारखा दिसत होता. मोत्या. मी त्या कुत्र्याचं नावही ठेवून टाकलं एकदम, मोत्या. मी पडवीच्या पायरीवर बसलो आणि त्याला हाक मारली, मोत्या. त्याने डोळे उघडून वर माझ्याकडे बघितलं आणि शेपटी हलवली. मोत्या. मी पुन्हा त्याला हाक मारली. त्याने मान वर केली, उठून बसला. मोत्या. मी पुन्हा हाक मारली आणि हात पुढं करीत म्हणालो, यू यू यू, ये इकडे ये. तो जवळ आला. मी त्याला हात लावला, त्याच्या अंगावरून फिरवला. आधी मला भय वाटलं त्याच्या अंगाला हात लावताना. चावला तर, एकदम अंगावर आला तर, पण त्याने तसं केलं नाही. मी त्याच्या अंगावरून हात फिरवताना तो शांत उभा राहिला. त्याच्या मानेखाली खाजवलं तेव्हा मान वर करून खाजून घेत राहिला. मी त्याला खाजवायचा थांबलो तेव्हा शेपटी हलवीत उभा राहिला. काय देव खायला तुला, मी त्याला विचारलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. शेपटी हलवीत उभा राहिला. भात चालेल काय रे बाबा तुला, मी विचारलं आणि पायरीवरून उठून चुलीच्या खोलीत आलो. भात शिजलेलाच होता. झाकण उघडून थोडा भात कागदावरच घेतला आणि बाहेर आलो तर तो पायरीवर पाय ठेवून आतच उभा होता. मला बघताच शेपटी हलवू लागला. मी भात घेऊन पडवीवर आलो. मेढीपाठीशी आलो. तोही आता पाठोपाठ. मी भाताचा कागद जमिनीवर ठेवला. म्हणालो, खा. हालेबी भारीवाली म्हातारी येत नाही, तू खा. काय झालं असेल देव जाणे त्या म्हातारीचं. शीक पडली असेल, नाहीतर मेलीही असेल, गरीब बिचारी. मोत्यानं भात खाल्ला. मी पायरीवर चढून बघत राहिलो तो कसा खातो ते. भात खाऊन झाल्यावर तो मी बसलो होतो तिथे आला. शेपटी हलवीत उभा राहिला. मी त्याला थोडंसं थोपटलं आणि म्हणालो, जा आता दुसऱ्या घरी. बाबल जेवायला यायची वेळ झाली. मला अभ्यास करायचा आहे. वेळ नाही तुझ्याशी खेळत बसायला, जा. मी सांगितलेलं समजल्यासारखं करीत तो पडवीची पायरी उतरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी तो आला. मी भात शिजवून पडवीत बसून कविता मोठ्यानं पाठ करीत बसलो होतो. परीक्षा जवळ आली होती. सगळ्या कविता पाठ करून ठेवायला हव्या होत्या. मी तसं करीत होतो. मी म्हणत होतो, या बसा पाहुणं असं, राम राम घ्या. कोणच्या गावचं पाहुणं तुम्ही, गाठुडं तिथंच राहू द्या. असं गाणं. तेवढ्यात मोत्या आला. मी आता त्याला मोत्या असंच म्हणायला लागलो होतो. तो पडवीची पायरी चढून आला तेव्हा मी त्याच्याकडे हात करीत मोठ्यानं कवितेची ओळ म्हणालो, या बसा पाहुणं असं, राम राम घ्या. तो खरंच बसला. काल बसला होता तसाच. मागचे पाय दुमडलेले, पुढचे पाय पुढे सोडलेले, मान पुढे ठेवलेली. मला गंमत वाटली. तो आला आणि मी लगेचच त्याला ही ओळ म्हटली. तो येताना बघून हीच ओळ पुन्हा म्हणायचं मला कसं सुचलं. कुत्राच पाहुणा आल्यासारखा. भात शिजलेला होता. मी आत जाऊन थोडा आणला. त्याला बरोबर कळलंच. तो उठून उभा राहिला. मी मेढीच्या मुळाशी भात ठेवला. म्हणालो, घे रे मोत्या, आमचा गरिबीचा पाहुणचार. मी म्हणत असलेल्या कवितेचं नाव गरिबीचा पाहुणचार होतं. त्याला भात ठेवताना मला असं म्हणायचं कसं सुचलं.
सुचलं खरं, गंमतच. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.